आणि महाअंतिम मुकाबला तुळजामाता वॉरियर्स वर्सेस जय बजरंग वटार दोन्ही संघ फायनल मध्ये दाखल झालेले आहेत आणि तो मुकाबला आपल्याला पाहायला भेटेल जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूब आणि त्या सामन्यासाठी पहिली जोडी मैदानात उतरली तुळजामाता वॉरियर्स या संघाची चेतन खैरनार जो की राईट हँडेड बॅट्समन आणि त्याच्या जोडीला आलेला आहे तो सॅम सोनवणे जो की लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि आपली पहिली ओव्हर घेऊन येईल तो सुनील माळी पिसोरे रेडी स्कोरर रेडी सुनील माळी पिसोरा का मलिंगा आणि या फायनल मुकाबल्याचा पहिला चेंडू घेऊन येईल तो सुनील पहिला चेंडूवर लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू भरत वाघ फील्ड करतील अतिशय चांगले अडवण्याचा प्रयत्न पण पायाला लागून बॉल गेलाय सीमारेषा पार पहिल्या चेंडूवरती आलाय तो चौकार आणि पुनश्च एकदा ऑफ साइडच्या दिशेने शानदार टाकलेला चेंडू बॅट्समनला बीट करत जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातात परत एकदा ऑफ साइडला टाकलेला टप्पा चेंडू आणि त्या टप्प्यावर मारलेला तो प्रहार बॉल जातो सीमारेषा पार शानदार असा चौकार आणि आपला व्यक्तिगत षटकातील चौथा चेंडू घेऊन येईल तो सुनील आणि परत एक निर्धाव असा चेंडू शानदार अशी गोलंदाजी करताना सुनील माळी परत एकदा ऑफ साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू बॉल जातोय सीमारेषा पार चेतन खैरनार बॅट बंद आलेला या षटकातील तिसरा चौकार परत अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू चोरट्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल ओव्हर समाप्तीचा इशारा येतोय अंपायर यांच्याकडून आणि एका षटकामध्ये धावा काढल्यात त्या 13 बिनबाद 13 पुढील गोलंदाज संदीप जाधव समोर होता तो चेतन खैरनार दोघी एकाच गावाचे लहानपणापासून सोबत खेळत असणारे फलंदाज आणि गोलंदाज आणि त्या दरम्यान आली ते एका धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय 14
आणि आता स्ट्राईकला गेले ते निकवेल येथील खतरनाक लेफ्ट हँडेड बॅट्समन समाधान सोनवणे आणि तसेच खतरनाक असे गोलंदाज संदीप जाधव उर्फ जॉन्टी. पुढचा चेंडू संदीप जाधव जॉन्टी यांचा स्ट्राईकला तो समाधान लेक्सरच्या दिशेने टोलला चेंडू अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण नक्कीच चौकार 4 धावा वाचवल्यात त्या दीपक बिरारी पप्पू उर्फ क्लासिक पप्पू यांनी. शानदार अशी फिल्डिंग आणि परत एकदा स्ट्राईकवर आले ते चेतन खैरनार. परत जोरात मारण्याचा प्रयत्न लेग बाईटच्या स्वरूपात आली एक धाव. आणि या बॉलवर समाधान सोनवणे चढवला हल्ला बॉल गेला सीमारेषा पार शानदार असा चौकार. बॉल आलाय परत एकदा लेग साईडच्या दिशेने लेग बाईटचा इशारा अंपायर कडून आणि धावा आल्यात 2. या 2 धावेने स्कोर बोर्ड पोहोचलाय तो 24 धावा. पुढील चेंडू जॉन्टीचा स्ट्राईकला येतो समाधान. परत एकदा लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू बॉल जातो सीमारेषेकडे आणि इथे आलाय तो मिसफिल्डच्या रूपात चौकार. शानदार अशी फलंदाजी करताना समाधान सोनवणे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड बसलाय तो 28. 12 बॉलात धावा झाल्यात त्या 28. तुळजामाता वॉरियर्स संघ आघाडीवर दिसताना या महाअंतिम मुकाबल्यात. पुढचा षटक घेऊन येतील ते निकवेल येथील चीर तरुण नौखे गोलंदाज अगदी क्रिकेटमध्ये जवळपास 30-35 वर्षाचा अनुभव घेतलेले खतरनाक असे एक गोलंदाज भरत वाघ.
पुढचा चेंडू भरत वाघ यांचा स्ट्राईकला ते चेतन खैरनार. बघूया आता भरत वाघ टू चेतन खैरनार. आणि हा लेग साईडच्या दिशेने मारलेला शॉट येतोय तो कॉमेंट्री बॉक्सच्या एंडच्या डोक्यावरून आलेला पहिल्या चेंडूवरती शानदार असा षटकार. आणि आणि परत एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला हा शानदार असा फटकार. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती आलेला दुसरा षटकार. शानदार अशी फलंदाजी करताना चेतन खैरनार. आणि या चेंडूवर जर षटकार खेचला लागोपाठचा तिसरा तर योगेश बापू सोनवणे यांच्याकडनं 500 रुपयांचा वारीत. आणि चेंडू हवेत. संदीप जाधव जॉन्टी बॉल खाली आणि ते गच्चावरचं क्षेत्ररक्षण. अगदी खराब अशी फिल्डिंग केली ती स्वतः संघाचे संघमालक जॉन्टी. स्वतः संघाचे संघमालक संदीप जाधव उर्फ जॉन्टी. गच्चावरचं क्षेत्ररक्षण. अगदी मोठा मासा सापडलेला होता या चेंडूवरती. आणि परत एकदा प्राइज ऑन आहे. एका विकेट साठी 201 रुपये पारितोषिक भरत वाघ यांच्यासाठी जाहीर झालेले. एका विकेट साठी 201 रुपयांचे पारितोषिक. आणि त्या दरम्यान आली ती एकदा पुनश्च एकदा चेतन खैरनार मॅन फ्रॉम वटार स्ट्राईकवर. आणि या विकेट साठी परत पारितोषिक बक्षीस वाढलंय. एक विकेट घेतली तर 301 रुपयांचं पारितोषिक दीपक नाना यांच्याकडून. एका विकेट साठी 301 रुपये. परत बॉल हवेत. शरद जगताप बॉल खाली आणि इथे विकेट. बक्षीस आलेले आहे भरत वाघ यांच्यासाठी 301 रुपये कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहेत. दीपक आणि ओव्हर समाप्तीचा इशारा. ओव्हर समाप्तीनंतर स्कोरबोर्ड सॉरी लास्ट बॉल बाकी. बरं भरत भाऊ यांच्या पुढच्या विकेटसाठी स्वप्नील नामदेव वाघ यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. जर पुढच्या चेंडूवर विकेट घेतली तर 101 रुपयांचं बक्षीस. शानदार असा खेळून काढलेला चेंडू आणि तिथे मिसफिल्डच्या स्वरूपात आले एक धाव.
ओव्हर समाप्तीचा इशारा. स्कोर बोर्ड पोहोचलाय तो 3 ओव्हर 43 धावा. 3 ओव्हर 43 धावा, 1 विकेट. 18 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड पोहोचलाय तो 43. आणि पुढील षटक घेऊन येतील ते स्वतः संघाचे संघ मालक संदीप जाधव उर्फ जॉन्टी. स्ट्राईकला येतो शंकर पवार. तुझ्या मतावर या संघाचा आयकॉन खेळाडू शंकर पवार, मॅन फ्रॉम बेंदुले. आणि ते पहिला चेंडू अवांतरची धाव. वाईट बॉलचा इशारा अंपायर कडून. परत एकदा फ्लिकचा फटका आणि बॉल जातोय सीमारेषा पार. शंकर पवार यांच्या बॅटमधून आलेला हा ब्रँडेड षटकार. परत पुढे सरसावून ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. बॉल जाता सीमारेषा पार. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर प्रहार केलाय तो शंकर. संघाचे संघ मालक नंदकुमार सावकार यांचे गालावरती. पुढील चेंडू संदीप जाधव उर्फ जॉन्टी यांचा. काळूने थोडेसे कान मंत्र दिले त्यांना. बघूया आता काय ते. आणि परत हा टप्प्याचा चेंडू आणि बॉल जाऊन निर्धावतोय तो सुनील माळे यांच्या हातात. शंकर पवारला पाठवले माघारी.
जितू सरांनी जर षटकार मारला तर योगेश बापू सोनवणे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. एक षटकार. आणि जर संदीप जाधव उर्फ जॉन्टी यांनी या षटकामध्ये एक विकेट घेतली तर प्रति विकेट ज्ञानेश्वर पगार यांच्याकडनं 100 रुपयांचं बक्षीस. परत लेग साईडला दिशेने टोलला चेंडू बॉल जातोय पॉइंट रिजन मध्ये. प्रसाद वाघ यांची शानदार अशी फिल्डिंग. त्या दरम्यान धावा आल्यात 1. पुढील चेंडू संदीप जाधव उर्फ जॉन्टी यांचा आणि बॅटिंगला आहेत ते समाधान सोनवणे. समाधान सोनवणे. समाधान सोनवणे यांनी षटकार मारला तर दीपक नाना या बॉलला षटकार मारला तर दीपक नाना यांच्याकडनं 100 रुपयांचं पारितोषिक. आणि या चेंडूवरती काढली ती 1 धाव. ओव्हर समाप्तीचा इशारा. स्कोर बोर्ड पोहोचलाय तो 4 ओव्हर ना 4 ओव्हर 56 धावा. अब तक 56. चे संचालक संजू नाना कुमावत यांनी स्टेजकडे यायचे. नक्कीच या आपल्या लीग साठी त्यांचं अनमोल असे सहकार्य आपल्याला लाभलंय. संजू नाना कुमावत हिरा कन्स्ट्रक्शनचे संचालक नाना आणि सुधाकर सोनवणे आणि ईश्वर सूर्यवंशी यांच्यातर्फे बक्षीस आलेले. या चेंडूवर जर षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक सुधाकर सोनवणे आणि ईश्वर सूर्यवंशी यांच्याकडून. संजू नाना कुमावत यांचे ग्राउंडवर हार्दिक हार्दिक स्वागत. शानदार असा ऑफसाईडच्या दिशेने टोलला चेंडू. बॉल जातो सीमारेषेकडे. पंडित पवार यांची धावपळ. शानदार अशी फिल्डिंग आणि त्या दरम्यान धावा आलेत 2.
आणि चेंडू हवेत नो मॅन लँड्स मध्ये बॉल पडलाय. त्या दरम्यान आली धाव एक. आणि आपली ही जी टुर्नामेंट आहे ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आणि त्या लाईव्ह प्रक्षेपण ते 2017 लोक युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघू राहिले. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आली ती डॉट. धाव असा चेंडू राजू सोनवणे यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. राजू सोनवणे जो की जय बजरंग घोटाळे संघाचा आयकॉन खेळाडू आहे. राजू सोनवणे मॅन फ्रॉम पटावा. पुढचा चेंडू राजूचा अगदी उत्कृष्ट असा लेग कटर चेंडू बॅट्समनला बीट करत पोचलाय तो काळूच्या हातांमध्ये. शानदार अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला जय बजरंग घोटाळे संघाकडून. अगदी उत्कृष्ट असे ऑलराऊंडर त्या संघामध्ये. शानदार असा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. प्रसाद वाघेंची धावपळ आणि एक रनाने थांबवलंय ते जय बजरंग घोटाळे संघाने. पुढील चेंडू घेऊन येतील ते राजू. स्ट्राईकला ते समाधान सोनवणे. क्षेत्ररक्षणात थोडा बदल. आणि या चेंडूवरती शानदार असा प्रहार केलाय तो समाधान सोनवणे यांनी. शानदार असा षटकार. ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 धावा 66 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 ओव्हर 66 धावा 2 गडी तंबूच्या आश्रयाला परत. पुढील षटक घेऊन येईल तो पिसोराचा बलिंगा सुनील लमाळे. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल तो सुनील माळी आणि फेस करतील ते तुझा माता वॉरियर्स या संघाचे संघमालक खेळाडू जित्तू बांबरे उर्फ जितू नाना आणि भरत वाघ आले ते आपल्या आपल्या जागेवर बाउंड्री लाईनवर. आणि जित्तू सरांच्या प्रत्येक षटकारासाठी योगेश नाना सोनवणे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू हवेत. शरद जगताप बॉल खाली आणि कोणालाही काहीच कळालेलं नाही. त्या दरम्यान शानदार अशी फिल्डिंग उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते राजू सोनवणे यांच्याकडून. आणि ते ओव्हर थ्रोला पळून काढायचे रन. ओव्हर थ्रो साठी डिक्लेअर रन नाहीत.
काय 4 धावा. ओके. आणि आपले लाडके माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील उर्फ सर यांचे ग्राउंडवर आगमन. गुलाबराव महाराज प्रीमियर लीग तर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील चेंडू ऑफसाईडच्या दिशेने अगदी उंच डप्प्याचा चेंडू आणि तसाच उत्कृष्ट असा चौकार जितेंद्र हरिवामरे यांच्या बॅट मध्ये बघायला मिळतो आपल्याला. उत्कृष्ट असा चौकार. आणि निरपूर गावाचे सरपंच मुन्ना सुरेश यांचं पण इथे ग्राउंडवर आगमन झालंय. त्यांचं पण गुलाबराव महाराज मित्र मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि वटार गावाचे सरपंच आमचे परम मित्र मच्छिंद्र बाबा खैरनार यांचे पण आगमन झालेले. त्यांचं पण हार्दिक हार्दिक स्वागत. परत ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. फिल्डर फिल्डर तोपर्यंत आली एक धाव. दुसरीचा प्रयत्न आणि शानदार असे फिल्डिंग. शानदार असा महामुकाबला महाअंतिम मुकाबला बघायला मिळतो आपल्याला. जय बजरंग वटार वर्सेस तुळजामाता वॉरियर्स जोरान. पुढचा चेंडू सुनील माळीचा स्ट्राईकला तो सॅम सोनवणे. बघूया आता या चेंडूवरती काय करतोय तो सॅम. लेग साइडला घुसून मारण्याचा प्रयत्न आणि लेग बाईटच्या स्वरूपात आलेल्या 2 धावा. या 2 धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय ते 77 धावा. आणि कृपया पाण्याच्या बॅरलवर पाण्याच्या जारवर कोणीच बसायचं नाही. खाली उतरा. परत एकदा अतिरिक्त धाव अवांतर धाव. वाईट बॉलचा इशारा अंपायर सुनील बेला यांच्या माध्यमातून बघायला मिळतो आपल्याला. चला जारवर कोणीच बसायचं नाही. पाण्याच्या जारवर कोणीच बसायचं नाहीये. खाली उतरा भाऊ. पुन्हा एकदा खोलो टप्प्याचा चेंडू खुदून काढला. त्या चेंडूला बॉल जातोय राजू सोनवणे यांच्याकडे. त्या दरम्यान धाव आली ती 1. शेवटचा चेंडू बाकी. फुल टॉस बॉल. अगदी कुठल्याही क्षेत्रात मारू शकत होते त्या चेंडूला पण ओव्हर समाप्तीचा इशारा. आणि स्कोर बोर्ड बसलाय तो 6 ओव्हर 80 धावा. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 80. 2 विकेट बाद.
पुढचा षटक घेऊन येईल तो राजू सोनवणे मॅन फ्रॉम पटावा. स्ट्राईकला ते जितेंद्र हरी बांबरे. तसाच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण भरत वाघ. बघा अगदी 48 वयोवर्षाचा खेळाडू अभी तक मैं जवान हूं दाखवताना भरत वाघ. ऑफ साईडच्या दिशेने मारलेला उत्कृष्ट असा फटका. बॉल जातो सीमारेषा पार. शानदार असा डीजे. आपल्याला डीजे ची साथ लाभली. वाजवायला भूषण जाधव. संचालक दुर्गा बँड भूषण जाधव. पुढचा चेंडू राजूचा. स्ट्राईकला ते समाधान सोनवणे. लेग साइडला घुसून मारण्याचा प्रयत्न आणि बॉल जातो सीमारेषा पार. लेग साइडला घुसून मारलेला चेंडू. बॉल जातोय सीमारेषाकडे आणि तसाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला दीपक बिरारी उर्फ पप्पू यांच्या माध्यमातून. आणि परत लेग साइडला घुसून ऑफ साइडला घुसून लेग साइडला मारलेला षटका चौकार. शानदार अशी फलंदाजी करताना अतिशय खुश. परत ऑफ साइडच्या दिशेने टोलला चेंडू आणि आला हा लागोपाठच्या
आणि इथे मच्छिंद्र खैरनार सरपंच वटार यांच्याकडनं बक्षीस जाहीर झालेले. वटारच्या संघाकडनं कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट घेतली तर प्रति विकेट 501 रुपयांचं पारितोषिक. प्रति विकेट 501 रुपये. आणि पुढची वर घेऊन येतील ते निकवेलचे खतरनाक गोलंदाज भरत वाघ. पुढील चेंडू भरत वाघ यांचा. स्ट्राईकला आहेत ते जितेंद्र वांबरे. पहिल्या चेंडूवर लक्षाच्या दिशेने मारलेला शॉट. राजूची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. त्या दरम्यान धावा आली 1. शानदार अशी फिल्डिंग. आणि दादा शिपाई इकडे यायचंय. आणि समाधान सोनवणे यांनी जर षटकार खेचला तर निकवेलचे उपसरपंच समाधान वाघ यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक. एका षटकारसाठी 501 रुपयाचं पारितोषिक समाधान सोनवणे यांच्यासाठी. समाधान वाघ यांच्याकडून अगदी बक्षिसांची लयलूट चालू आहे. परत लेग साइडच्या दिशेने मारलेला शॉट. धावा मिळतील 2. आणि मुन्ना दादा सूर्यवंशी सरपंच निरपूर यांच्याकडनं प्रति षटकार 501 रुपयाचं पारितोषिक. परत पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न आणि इन स्विंगर चेंडू बॅट्समनला बीट करत बॉल गेलाय तो यष्टी रक्षकाच्या हातात. शानदार अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला भरत वाघ यांच्या माध्यमातून. परत लेग साइडच्या दिशेने मारलेला शॉट आणि सुमित बागुल यांच्याकडून घेतलेली ती कॅच. शानदार अशी कॅच घेतली ती सुमित बागुल यांनी. आणि वटार सरपंच यांच्याकडनं पण 501 जवळपास 1203 रुपये या विकेट साठी मिळाले ते भरत वाघ यांना. पुढील चेंडू नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये आलाय तो राहुल पवार. चेंडूवरती मारलेला शॉट. राजू सोनवणेची शानदार अशी फिल्डिंग. त्या दरम्यान धाव आली ती 1.
आणि ओव्हर समाप्तीचा इशारा. 8 ओव्हर समाप्तीनंतर स्कोरबोर्ड पोहोचलाय तो 104. आणि इथून बक्षीस आव्हान आहे प्रति षटकार मुन्ना सुरेश यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक प्रति षटकार. पुढचं षटक घेऊन येतील ते कपालेश्वर येथील अनुभवी गोलंदाज शरद जगताप. अतिशय मोठा अनुभव क्रिकेट मधला, जवळपास 20-25 वर्ष क्रिकेटमध्ये घालवलेत. बघूया पुढचा चेंडू घेऊन येतील ते शरद जगताप. सायकल ते जितू भामरे. पुढे सरसावून टोलवलेला चेंडू, बॉल जातोय सीमारेषा पार. या षटकांसाठी मुन्ना सुरेश यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक. इथून पुढे मारलेल्या प्रत्येक षटकांसाठी मुन्ना दादा सुरेशी सरपंच निरपूर यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. परत पुढे सरसावून बॉल हवेत, पंडित पवार बॉल खाली आणि शानदारची कॅच. या कॅच साठी साऊ डॉक्टरचे संचालक यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आणि मचिंद्र आबा खैरदार यांच्याकडून पण 501 रुपयांचं पारितोषिक. परत पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, लेग बाईटच्या स्वरूपात आली ती धाव 1. आणि परत बक्षीस आव्हान आहे प्रति षटकार 501 रुपये बक्षीस मुन्ना दादा सुरेश यांच्याकडून.
2 चेंडू शेष. आणि उत्कृष्ट टाकलेला चेंडू. स्कोर बोर्ड बसलाय तो 117. 117. परत लेग साइडला मारलेला चेंडू आणि सुनील माळे यांनी घेतलेली कॅच. शानदार अशी विकेट आणि या विकेट साठी परत 501 रुपये बक्षीस. भंडारपाडा त्यांना विनंती की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. पुढील चेंडू. दोन मिनिटं बाबा, 2 मिनिटं थांबायचे. आणि आपल्या सर्वांचे लाडके शरद दादा वांबरे सरपंच वनवली भंडारपाडा यांचे ग्राउंडवर स्वागत. गेम ऑन. पुढचा चेंडू भरत वाघ यांचा. स्ट्राईकला येतो राकेश आणि राकेशने टोलवला चेंडू. उत्कृष्ट असा फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. आणि या संपूर्ण लीग साठी शरद दादा वांबरे यांच्याकडून सर्व खेळाडूंसाठी ड्रेस किट स्पॉन्सर केले, त्याबद्दल त्यांचे लीगच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. आणि सौंदाण्या गावाचे माजी सरपंच राकेश आबा मोरे यांना पण आम्ही विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. राकेश आबा मोरे. आणि या इनिंगचे शेवटचे 3 चेंडू शेष. आणि हा चेंडू वर्गनागोर हल्ला केलाय तो किरण बच्चाव यांनी. शानदार. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. बॉल हवेत. सुनील माळी बॉल खाली आणि झाली ती झेल. किरण बच्चावला पाठवलं.
किशोर वाघ ग्राउंड मध्ये जाताना आणि किशोर वाघ यांनी जर षटकार मारला तर समाधान वाघ यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आणि जर भरत वाघ यांनी विकेट घेतली त्यांना आपण 500 रुपयांचं पारितोषिक समाधान वाघ यांच्याकडून. आणि मारण्याचा प्रयत्न बॅट चिक्कडा घेत बॉल जातोय स्टेटच्या आता त्या दरम्यान आली ती एकदा दुसरीचा प्रयत्न आणि स्टंप मोडलाय. साठी लागतायत त्या जय बजरंग वटार या संघाला 127 धावा आणि निकवेलचे माजी पंचायत समिती सदस्य भास्कर भाऊ बच्चाव यांचे ग्राउंडवर आगमन. त्यांना विनंती की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. भास्कर भाऊ बच्चाव त्यांना विनंती की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचे. पहिलं षटक घेऊन येईल तो सतीश गांगुर्डे मॅन फ्रॉम सावरगाव.
परत एकदा बक्षीस सांगून देतो, जर जय बजरंग वटाळा संघ जिंकला तर पोपट भैरव यांच्याकडून 5001 रुपयांचं पारितोषिक. 5001. जिंकण्यासाठी जय बजरंग वटाळा संघाला जिंकण्यासाठी लागतात त्या 127 धावा. 127. पहिला चेंडू, दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू. ऑफ साइडच्या दिशेने टोलवलेला. धाव आली 1. एका धावेने संघाचा धावफलक ची सुरुवात झालेली आहे. परत एकदा लेक्चरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. तशीच उत्कृष्ट असं फिल्डिंग किशोर वाघसर यांच्याकडून. आणि आपल्या या लीग साठी प्रथम पारितोषिक प्राप्त झालेले आपल्याला दिलीप मंगळू बोरसे, बागलांचे लाडके आमदार व श्री राजवर्धन बोरसे समाजसेवक यांच्याकडून. आणि जे दुसरं पारितोषिक प्राप्त झालेले ते विरगाव गावाचे माजी सरपंच ज्ञानेश्वर शिवमन देवरे. आणि तृतीय पारितोषिक प्राप्त झालेले सौ साधनाताई वसंत गवळी यांच्याकडून. आणि जे चतुर्थ पारितोषिक आहे ते आपले लाडके, आपल्या सर्वांचे लाडके माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील सर यांच्याकडून प्राप्त झालेले त्यांचे मनपूर्वक आभार. आणि आपल्या या संपूर्ण लीग साठी जे ड्रेस किट सौजन्य आहे, पूर्ण लीग साठी सर्व खेळाडूंना आपण जे ड्रेस किट बघतोय त्या ड्रेस किटची स्पॉन्सरशिप भेटलेली आपल्याला वनोली भंडारपाडा या ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय शरददादा भामरे यांच्याकडून. त्यांचे पण आयोजकांच्या वतीने मनपूर्वक आभार. तसेच YouTube लाईव्ह सौजन्य जे आपण बघतोय त्याच्यासाठी आपल्याला मदत केलेली होती माननीय संजू नाना कुमावत, आदी कुमावत आणि निकवेल गावाचे सरपंच दीपक मोरे यांनी. तसेच आणि ते उत्कृष्ट असा फटका, बॉल हवेत आहे, राहुल बॉल खाली आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. आल्या धावा 4. तसेच आपल्याला पहिल्या ट्रॉफीचं सौजन्य भेटलेलं आहे ते नामदेव भामरे, उत्कृष्ट बागायतदार, उत्कृष्ट शेतकरी नामदेव भामरे यांच्याकडून. तसेच जे द्वितीय पारितोषिकची जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं सौजन्य भेटलेलं आपल्याला निकवेल गावाचे ग्रामसेवक गणेशदादा जाधव, त्यांचे पण हार्दिक हार्दिक आभार. आलेल्या सर्व मान्यवरांचे गुलाबराव महाराज प्रीमियर लीग तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील चेंडू, पुढचा षटक. पहिल्या षटकात धावा झाल्या त्या 10. 1 ओव्हर 10 धावा. पुढचं षटक घेऊन येतील ते स्वतः तुझा माता वारीस या संघाचे संघमालक खेळाडू जितेंद्र हरी बामरे. स्ट्राईकला येतो राजू सोनवणे, मॅन फ्रॉम पटावा. पहिल्या चेंडूवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता तो राजूचा, पण तसेच उत्कृष्ट असे गोलंदाज अगदी आपल्या बुद्धिचातुर्याने प्रत्येक चेंडू मोजून मापून टाकताना
जितेंद्र भांबरे. परत एकदा मारण्याचा प्रयत्न आणि ऑफ साइडच्या दिशेने बॉलला कट केलेले ते जितेंद्र अरे भांबरे. नक्कीच इथे दाखवतायत ते हे जे डोक्यावरचे केस पांढरे झाले ते उन्हाने झाले खेळून खेळून झालेले. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना जितेंद्र भांबरे. परत एकदा लेगसाईडच्या दिशेने चेंडू बॉल जातोय सीमारेषा पार. शानदार चौकार. राजू सोनवणे मॅन फ्रॉम पटावा यांच्या बॅटमधून आलेला शानदार असा चौकार. चार आहे सर. सर ओ सर 4 आहे. तिकडे नका इकडे लक्ष द्या मी सांगतो बरोबर. शानदार असा चौकार बघायला मिळतोय आपल्याला राजू सोनवणे यांच्या बॅटमधनं. नक्कीच उत्कृष्ट असे गोलंदाजी चालू होते आतापर्यंत पण मोठे फटके मारण्याची गरज पण होती ती समोरच्या संघाला. पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि तसा उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे तो जितू सरांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. उत्कृष्ट असा सामना अगदी महाअंतिम मुकाबला या गुलाबराव महाराज प्रीमियर लीग पर्व दुसरे. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन. आणि ते बॉल हवेत स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये घेतली ती विकेट राजू सोनवणे यांची आणि राजू सोनवणेला पाठवलंय माघारी जितेंद्र हरी भांबरे. शानदार अशी गोलंदाजी करताना बघायला मिळते आपल्याला जितेंद्र हरी भांबरे. पुढील फलंदाज बॅटिंग साठी जात आहेत त्या ग्राउंडच्या मध्ये. कंदाने येथील उत्कृष्ट असा फलंदाज पंडित पवार. पंडित पवार उत्कृष्ट असा मोठे मोठे फटकेबाजी करण्यात फेमस आणि ते दोरगी कंदाने येथील खेळाडू जितेंद्र भांबरे त्यांच्या समोर आहेत ते पंडित पवार. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न बॉल हवेत. किशोर वाघ बॉल खाली आणि खराब असं क्षेत्ररक्षण अगदी अगदी झोळीमध्ये आलेला चेंडू आणि त्या चेंडूला मिस केलंय ते किशोर वाघ यांनी. बघूया आता ही विकेट हा कॅच या मॅचला दूर घेऊन जातो की काय. बघूया आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड बसलाय तो 15 धावा. 2 ओव्हर 15 धावा 1 विकेट. ओव्हर टू यू डीजे. Here's a look at my week on Facebook gaming. Monday morning I play puzzle games. On Tuesday I choose racing. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न अगदी स्लोवर चेंडू बॅट्समनला बीट करत गेलाय तो यष्टीरक्षकाच्या हातात. शानदार असा गोलंदाजीचा नमुना बघायला मिळतो आपल्याला तुळजामाता वॉरियर्स या संघाकडून. परत एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न अगदी उत्कृष्ट अशी निर्धाव
चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला सतीश यांच्या माध्यमातून उत्कृष्ट अशी गोलंदाजी. परत एकदा अवांतरची अशी धाव. त्या धावेने संघाचा धावफलक पोचलाय ते 16 धावांवर. परत पुढे सरसावून मारला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. बॉल जातोय सीमारेषेकडे. तिथे बॉल अडवण्याचा प्रयत्न पण बॉल जातोय तो सीमारेषा पार. परत एकदा अलेक्सांडर दिशेने मारलेला चेंडू. जितू सरांची धावपळ आणि तसे उत्कृष्ट अशी फिल्डिंग. शानदार असं क्षेत्ररक्षणाचा नमुना बघायला मिळतो आपल्याला जितेंद्र हरी वांबरे यांच्याकडून. अगदी उत्कृष्ट अशी धावपळ करताना. बॉल किती 2 बॉल बाकी. पुढचा चेंडू सतीशचा. स्ट्राईकला येतो पंडित. परत एकदा अलेक्सांडर दिशेने टोलण्याचा प्रयत्न. थोडासा फंबल आणि त्या फंबलमुळे गेली ती विकेट रनआउटच्या स्वरूपात. परत एकदा किशोर सोनवणे मॅन फ्रॉम विरगापाडा यांच्या बॅटमधून आलेला आहे. लेग साईडच्या दिशेने शानदारचा चौकार.
9+4 अशा 5 धावा आल्या त्या मागच्या चेंडूवरती. बघूया पुढचा चेंडू. फिल्डिंग नाही चेंज होणार, फिल्डिंग नाही चेंज होणार. फ्री हिटला फिल्डिंग चेंज नाही होत. डिस्कस करून घ्यायचंय, डिस्कस करून घ्यायचंय. ओके, काय अंपायर डिसिजन काय आहे चेंडूचं? दोन चेंडू आलेले आहेत. फर्स्ट बाउनचा इशारा आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. कशासाठी? हाईटचा वाईट साठी रिव्ह्यू आहे. ओके, चेक करायचे. थर्ड अंपायर राकेश वाघ. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. चला, ओव्हर समाप्तीचा इशारा. स्कोर बोर्ड पोचलाय तो. 3 ओव्हर 29 धावा, 3 ओव्हर 29 धावा. चला, बाहेरून नाही बोलायचं, अंपायर आहेत मध्ये. बाहेरून बोलायचं नाही, मध्ये अंपायर आहेत, पंच दिलेले आहेत. आपण पंचांनी अगदी रिव्ह्यू चेक केला. आपण रिव्ह्यू मध्ये तो वाईट नव्हता, आपण डिसिजन मान्य करायचे. ओके, थँक्यू. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड बसलाय तो 29. विकेट पडल्या आहेत त्या 2 आणि पुढच्या षटक घेऊन येतील ते स्वतः संघाचे संघमालक खेळाडू जितेंद्र हरी बामरे. स्ट्राईकला आहे तो काळू मॅन फ्रॉम साल्लेर. बॅटिंग टीमने आपला रिव्ह्यू गमावलाय. आता इथून पुढे रिव्ह्यू नाही भेटणार, याची नोंद घ्यावी. पुढील चेंडू चितू सरांचा. स्ट्राईकला आहे तो काळू. परत एकदा ऑफसाईड दिशेने मारला चेंडू. बबलू आकडे बॉलर जातो तोपर्यंत आली एकदा दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल. पुढचा चेंडू काळूचा. मागे सरसवून मारवण्याचा प्रयत्न पण बीट केलाय ते काळूला. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला जितेंद्र हरी बामरे यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू जितेंद्र बामरे यांचा. स्ट्राईकला आहेत ते किशोर सोनवणे मॅन फ्रॉम विरगाव पाडा. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न आणि बीट करत बॉल गेला यष्टीरक्षकाच्या हातात. अगदी उत्कृष्ट अशी गोलंदाजी. परत एक निर्धाव चेंडू.
मंकडिंग करण्याचा प्रयत्न होता तो, पण तसाच हुशार असा तो काळू. पुढे जर जाऊन मारण्याचा प्रयत्न, परत एक निर्धाव चेंडू, अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला जितेंद्र हरिभांबरे यांच्याकडून. परत पुढे मारण्याचा प्रयत्न, अगदी डॉट वर डॉट, आणि इथे ओव्हर समाप्तीचा इशारा. आणि इथे ओव्हर समाप्तीचा इशारा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड पोहोचलाय तो 32 धावा. 4 ओव्हर 32. मेहरबान सोनवणे. नो बॉलचा इशारा आलाय तो पंच समाधान वाघ यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती फ्री हिट भेटलाय तो काळूला. परत एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला, तसेच उत्कृष्ट फिल्डिंग संतोष भोळे मॅन फ्रॉम वाटोडा. शानदार अशी फिल्डिंग संतोष भोळे यांच्या माध्यमातून बघायला मिळते आपल्याला. फ्री हिटचा कुठलाही फायदा घेतला आलेला नाही तो काळूला. आणि परत आपला पुढचा चेंडू घेऊन येतील ते समाधान सोनवणे. आणि समाधान सोनवणे यांनी जर विकेट घेतली तर दीपक नाना यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक या विकेटसाठी. जर या ओव्हर मध्ये विकेट घेतली तर 201 रुपयांचं पारितोषिक. भास्कर भाऊ यांच्याकडून पण जर या ओव्हर मध्ये विकेट घेतली तर 201 रुपयांचं पारितोषिक. प्राइज ऑन. या ओव्हर मध्ये जर विकेट घेतली तर दीपक नाना यांच्याकडून 201 आणि भास्कर भाऊ यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक. परत एकदा वाईड बॉलचा इशारा. अवांतरची एकदा अवांतरच्या धावेने संघाचा धावफलक पोहोचला येते 37 धावा. 37 रन्स विथ द लॉस ऑफ
2 विकेट्स. परत बक्षीस ऑन आहे. या ओव्हर मध्ये जर विकेट घेतली तर भास्कर भाऊ बच्चाव यांच्याकडनं 201 रुपयांचं पारितोषिक व दीपक नाना यांच्याकडून पण 201 रुपयांचं पारितोषिक. आणि जर तुझा माता वॉरियर्स हा संघ विजयी झाला तर काय नंदकुमार सावकार यांच्याकडनं गुलालचं जेसीबी येणार आहे. 2 बॉल बाकी. पुढचा चेंडू समाधान सोनवणे यांचा स्ट्राईकला आहे तो सुनील माळी मॅन फ्रॉम पिसोरे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू संतोषची धावपळ आणि इथे उत्कृष्ट असे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न पण बॉल गेलाय तो सीमारेच्या पार चौकार. विकेट साठी दीपक नाना यांच्याकडून 201 रुपये, भास्कर बच्चा यांच्याकडनं 201 रुपये आणि महेश अभिवन वाघ यांच्याकडनं 251 रुपयांचं पारितोषिक. ग्राउंड मध्ये जाताना आणि प्रसाद वाघ यांच्या प्रतिषटकारावर समाधान वाघ यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक. आणि आता स्कोअर बोर्ड पोहोचला आहे तो 5 ओव्हर 41 धावा, 30 बॉलात लागतात 86 धावा. आणि प्रसाद वाघ यांनी जर लागोपाठ 2 षटकार खेचले तर त्याच्यासाठी विशाल पाटील पोलीस पाटील लिक्वेल यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक. वटारचे सरपंच मचिंद्र अण्णा खैरनार यांच्याकडून जय बजरंग वटारा संघ जर जिंकला तर 5001 रुपयांचं पारितोषिक. परत एक डॉट चेंडू, तरी पण बक्षीस ऑन आहे. दोघींपैकी कुठल्याही बॅट्समननी 2 बॉला 2 षटकार मारले तर विशाल पाटील पोलीस पाटील लिक्वेल यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. बॉल हवेत, शंकर बॉल खाली आणि इथली ती विकेट.
फलंदाज शरद जगताप मॅन फ्रॉम कपालेश्वर. पुढे येऊन मारलेला शॉट बॉल जातो लेग साईडच्या दिशेने. राहुल पवार फील्ड करेल तोपर्यंत आली एक धाव. एका धावेने संघाचा धावफलक पोहोचलाय 48 धावा. 48 with the loss of 5 wickets. शानदार असा शॉट प्रसाद वाघ यांच्याकडून बघायला मिळतो आपल्याला. तसंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण समाधान सोनवणे यांच्याकडून. आणि ते उत्कृष्ट असा चेंडू पण यष्टीरक्षकाची साथ नाही. पण त्या ओव्हर समाप्तीचा इशारा. 6 षटकांनंतर स्कोरबोर्ड बसलाय तो 49. 5 विकेट पडलेल्या आहेत आतापर्यंत आणि 24 बॉलात धावा लागतात त्या 78. 24 बॉलात जिंकण्यासाठी धावा लागतात 78. आणि प्रसाद वाघ यांनी जर षटकार मारला तर पुढचा गोलंदाज डावखोऱ्या हाताचा मारा करता येतो समाधान सोनवणे. आणि समाधान सोनवणे यांच्या प्रति विकेट यांच्या ओव्हरमध्ये जर त्यांनी विकेट घेतली तर प्रति विकेट 101 रुपयांचं पारितोषिक. दीपक नाना यांच्याकडून. आणि ते आलाय हा प्रसाद वाघ यांच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. रुपयांचं पारितोषिक. आणि बॉल हवेत फिल्डर बॉल खाली आणि या विकेट साठी बक्षीस आहे. यांच्याकडनं 201 रुपये आणि दीपक नाना यांच्याकडून पण 201 रुपये. पुढील चेंडू समाधान सोनवणे यांचा स्ट्राईकला आहे तो सुमित बागुल. परत एक निर्धाव चेंडू.
परत एकदा चेंडू अतिशय उत्कृष्ट अशी टप्प्यावर गोलंदाजी करतायत ते समाधान सोनवणे. बॅट्समनला बॅकफुटवर ठेवून प्रत्येक चेंडू टाकतायत ते समाधान सोनवणे. अगदी उत्कृष्ट असं गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. परत एकदा लेग साइड दिशेने टोला चेंडू. जितेंद्र आमरे बॉलवर फील्ड करतील, बॉलला अडवतील तोपर्यंत धाव आली. 1 ओव्हर समाप्तीचा इशारा आणि स्कोर बोर्ड बसलाय तो 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 धावा आणि विकेट झाल्यात त्या 6. 7 ओव्हर 58 धावा. परत ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. डॉट निर्धाव चेंडू. परत लेग साइडच्या दिशेने टोलला चेंडू. किशोर वाघ बॉल खाली आणि तसंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि शंकर भाऊ चोळून घे. चला बाम बाडले. परत एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न आणि बॉल गेलाय तो डिक्लेअर झोन मध्ये. बॉल हवेत. राहुल पवार बॉल खाली आणि ते झाली ती कॅच. ओव्हर शंकर भाऊ इकडे यायचंय 2 मिनिटं. सर 1 मिनिट थांबून घ्या. जरा तुमच्या हाताने देऊन द्या. विशाल इधर कॅमेरा घुमा ले थोड़ा. विशाल भाई आणि नवीन बॅट्समन बॅटिंगला येत आहेत ते भरत वाघ. विशाल इधर घुमा ले. ओके थँक्यू. साहेबराव मोरे यांच्याकडून जर भरत वाघ यांनी षटकार मारला तर 1001 रुपयांचा पारितोषिक. परत बॉल हवेत आहे. फिल्डर किरण बच्चा बॉल खाली आणि इथे आली ती विकेट.
जर या बॉलवर षटकार मारला तर रोहित नाना यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक क्लासिक पप्पू साठी फक्त आहे. जर क्लासिक पप्पूने या बॉलवर षटकार मारला तर लेग साइडरने मारलेला चेंडू राहुल पवार जाते बॉल खाली. त्या दरम्यान धाव आली ती 1 आणि ते प्राइज ऑन आहे. जर भरत वाघ यांनी षटकार मारला तर साहेबराव मोरे यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक प्रति षटकार. असलेले आमचे लाडके मोठे बंधू भाऊसाहेब माळी उर्फ पोलीस दादा यांचे ग्राउंडवर आगमन. त्यांच्या पण कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. जोरण येथील उत्कृष्ट असे शेतकरी सुभाष दादा सावकार यांचे पण ग्राउंडवर आगमन. त्यांच्या पण कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सरपंच जोरण येथील सरपंच सुभाष दादा सावकार यांचे ग्राउंडवर हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय अशी मी त्यांना कमिटीच्या वतीने विनंती करतो. 4 चेंडू झालेत, 2 चेंडू शेष. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, विकेटची अपील आणि बोट हवेत. ऑल आउट झालेला संघ जय बजरंग.